जय श्री माताजी. बीड जिल्ह्यातील एक सुंदर निसर्गरम्य वातावरणात सर्व सहयोग्यांनी एकत्र येत आनंद, भक्ती आणि चैतन्याने भरलेल्या अविस्मरणीय क्षण अनुभवला आहे. निमित्त होते शैलेशदादा शेंडगे यांच्या शेतातील हुरडा पार्टीचे. शैलेशदादांच्या शेतात जाण्यापूर्वी सर्व सहयोग्यांनी गोदावरीताई शेळके यांच्या शेतामध्ये गेले. तेथे ऊसाच्या पिकाला सर्वांनी एकत्रित चैतन्य दिले. सहयोगाच्या स्पंदनाने संपूर्ण शेत जणू जागृत झाले होते. गोदावरीताई त्यांच्या शेतातून श्री माताजींसाठी विशेष फुले घेण्यात आली. श्री माताजींना आवडणारी गुलाबाची सुंदर फुले आणि निशिगंधाची सुगंधित फुले भक्तिभावाने अर्पण करण्यासाठी सर्वांनी घेतली. त्यानंतर सर्वजण शैलेशदादा शेंडगे यांच्या शेतात पोहोचले. तेथे गाजर, ताजा हुरडा, हरभऱ्याचे डहाळे, चिंचा आणि विविध रानमेव्याचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. हसत खेळत गप्पा मारत आणि चैतन्यमय वातावरणात ही हुरडा पार्टी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली. शैलेशदादा मागील 15 वर्षापासून सहयोग ध्यान करत आहेत. त्यांनी सांगितले की सहयोग ध्यान केल्यामुळे त्यांच्या शेतीत आश्चर्यकारक सकारात्मक बदल दिसून आले. पिकांची वाढ, उत्पन्न आणि वातावरणातील शांतता सर्व काही अधिक चांगले झाले होते. फक्त शेतीच नव्हे तर त्यांच्या मुलांमध्येही सहयोगामुळे सुंदर असे बदल झाले. स्वभावात शांतता, अभ्यासात लक्ष आणि घरातील वातावरणात समतोल निर्माण झाला. शेवटी शेतामध्ये आलेल्या सर्व ताईदादांना श्री माताजींनी आपल्या कृपा आशीर्वादाने आत्मसाक्षात्कार प्रदान केला आणि तो क्षण सर्वांसाठी अत्यंत आनंददायी व चैतन्यमय ठरला. शैलेशदादांनी आपल्या अनुभवातून सांगितलेले हे सहयोग हा केवळ ध्यान नसून जीवन बदलणारी शक्ती आहे. जय श्री माताजी. जेवण झालेलं आहे. किती छान हरभरा आले. हे दोघं पण सहयोग करतायत. हरभरा, गाजर, परत हे गव्हाच्या ओंब्या. आणि ह्या विहिरीमध्ये हे पाणी जात आहे. जय श्री माताजी. सर्वजण आता हे डहाळे खाण्याचा आनंद घेत आहेत ना तुम्ही इथं बसून सगळेजण. खूप छान आहे ना. पण एक हरभरा कोणता आहे हा नेमका? गावरान हरभरा आहे ना. खूप छान. मनीषा ताई, हे तुम्ही काय करताय? आम्ही बटाटे काढतो. हा तर हे आता छान आहेत का? हो, खूपच छान दिसतात बटाटे. आणि हे कसे सहयोग पद्धतीने तुम्ही बटाट्याची लागवड केलेली आहे का? हा, कधी लावली? 3 महिने झाले, 45 दिवस. अजून किती अवधी आहे काढायला? 15 दिवस, 2 आठवडे. आता हे जे बटाट्याचं झाड एक आहे तर किती बटाटे येतात त्याला? भरपूर आहेत, आपण मोजवा. हां, यात हे जे तुम्ही आहे हे आता बघा एका झाडाला 2, 3, 5, 6. हां हां. छोटं झाड असल्यामुळं कमी निघले. तरी अंदाज एका बरेच तरी अंदाज किती 20 का? म्हणजे हे तुम्ही एका झाडाचे बटाटे काढलेत नाही? ना जरा खूप छान बटाटे. जय श्री माताजी. जय श्री माताजी. दादा आपला परिचय द्या. माझं नाव शैलेश मधुकर शेंडगे, राहणार वाकनाथपूर, तालुका जिल्हा बीड, पोस्ट माळसजवळा. दादा आपण सहयोगात कधी आलात? मी सहयोगात तसा अंदाजे वर्ष नाही सांगता येणार, पण मी साकार पूजा एक श्री माताजीची केलेली 2011 ची. दादा तुम्ही म्हणजे सहज कृषी पद्धतीने शेती केल्यावर तुम्हाला काय बदल जाणवला? बदल म्हणजे आपले आनंदी राहतो, उत्पन्नात वाढ होती आणि
विशेष म्हणजे आनंदी वातावरण असल्यामुळं म्हणजे चिडचिडपणा कमी होतो. चिडचिडेपणा कमी हा होतो, कमी कष्टात शेती उत्पन्न जास्त होतं. जास्त उत्पन्न होते. हम्म. दादा, बीड मधून बऱ्याच सहयोगिनी, दादा, ताई हे आज हुरडा पार्टीसाठी शेतामध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला म्हणजे आज बराच सर्व सहयोगांना बराच आनंद झालेला आहे. आज तुमच्या शेतामध्ये गाजरं म्हणजे ओंब्या किंवा हुरडा, बटाटे हे सहज कृषी पद्धतीने शेती केलेली पाहून, तर तुम्हाला काही सांगायचे का त्याबद्दल? सांगा बरं. मलाही खूप आनंद आहे, कारण मी कशामुळे हा संत इथे घरात तुझी दिवाळी दसरा म्हणतात ना, हम्म. तसं सहयोगी आल्यावर खूप आनंद वाटतो. त्याच्यामुळे मी दरवर्षी सहयोगाला येण्यासाठी काही ना काही आपलं करत असतो. ह्या मनीषाताई आहेत. जय श्री माताजी. ताई, तुम्ही कधीपासून सहयोग करतात? आमचं लग्न झाल्यापासून 2014च्या नंतर. 14च्या नंतर तेव्हापासून सहयोग पद्धतीने शेती करतात. हा तुम्ही अगदी यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही शेती करतायत आणि ही सर्व 10 एकर शेती तुम्ही स्वतः हा आम्ही सगळे मिळून आमचा सगळे परिवार. मिळून हा, सासू करतात. सासरे हा, ते आणि मी. सर्वजण मिळून करताय. खूप छान ताई. आणि तुम्हाला काही म्हणजे थोडक्यात सहयोगाबद्दल सांगायचे का? नाही काही नाही बोलायचं. मला जास्त काही बोलता पण येत नाही. काय हरकत नाही, जेवढं तुम्ही सांगितलं तेवढं हा. खूपच छान माहिती सांगितली. अशी सहज कृषी पद्धतीने तुम्ही शेती करा. जय श्री माताजी. जय श्री माताजी. मी आता 3री मध्ये शिकत आहे. ध्यान केलं ना आपलं मूलाधार चक्र जागृत होतं आणि आपल्याला गणेशाचे जे आशीर्वाद आहेत ना ते प्राप्त होतात. रोज करतो का बाळा ध्यान? हम्म. रोज ध्यान करतो? कधी कधी हो. करतो? सकाळी, संध्याकाळी आणि शाळा सुटल्यावर. शाळा सुटल्यावर करतो ना? मीठ पाणी करतो? हा. कसं वाटतं मीठ पाणी केल्यावर? मीठ पान केलं स्वच्छ वाटतं. स्वच्छ वाटायला लागतं ना? अभ्यासात तुला छान वाटतं का मग हा. ध्यान केल्यावर? हा. उपटं त्यात ताई, मोठे मोठे एवढे गोड गाजर आहेत ना,